आज आपण दुसरा चॅप्टर म्हणजेच घटना निर्मिती हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. चला तर मग यामध्ये भारतासाठी संविधान सभेची मागणी म्हणजेच डिमांड ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. यामध्ये पहिला पॉईंट, साधारणतः एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य लोकांच्या प्रातिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते. घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली असे संबोधले जाते. म्हणजे कसं आहे, भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली. मग त्यावेळेस एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना ही तयार करण्यासाठी काही प्रातिनिधिक संस्थेमार्फत लोक निवडले जातात. म्हणजे काही प्रातिनिधिक संस्थेमार्फत लोकांची एक टीम तयार केली जाते आणि ही टीम काय करते, या घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या अशा संस्थेला संविधान सभा म्हणतात. म्हणजेच एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची जर घटना तयार करायची असेल तर लोकांच्या प्रातिनिधिक संस्थेमार्फत त्या घटनेवर चर्चा करून, म्हणजे कोणत्या गोष्टी घ्यायच्या कोणत्या नाही घ्यायच्या त्याची स्वीकृती करून लोकांनी निवडून दिलेली ही जे काही टीम तयार होते, तर अशा संस्थेला म्हणजे त्याच टीमला संविधान सभा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली असे संबोधले जाते. ओके, चला दुसरा पॉईंट अभ्यासूया. स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली. जे आपण वरती बघितलेलं आहे ना, आपल्या भारताच्या संविधानाची देशाची घटना तयार करण्यासाठी एका संस्थेची मागणी करण्यात आली. म्हणजेच स्वातंत्र्याच्या अगोदरच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली होती. ओके, सो आता फर्स्ट पॉईंट बघूया आपण की 1922 महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्दोल्लेख न करता अशा सभेची मागणी केली. म्हणजे सगळ्यात प्रथम 1922 महात्मा गांधी यांनी संविधान सभा असा उल्लेख केला नाहीये, पण ह्या सभेची मागणी केली होती. ही तारीख आपल्यासाठी, हे जे साल आहे ते इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि महात्मा गांधी, सो याला हायलाईट करून घ्या. तर सेकंड पॉईंट, 1934 भारतासाठी संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले जाते. आता 1934 भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली असा क्वेश्चन येऊ शकतो, तर तिथे मानवेंद्रनाथ रॉय हे आन्सर येणार आहे. तर मानवेंद्रनाथ रॉय हे भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. ते कोण होते? भारतातील साम्यवादी चळवळीचे अग्रणी म्हणजे पुढारी नेते होते. ओके, तर तिसरा पॉईंट बघूया आपण. डिसेंबर 1934 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली. तर डिसेंबर 1934 म्हणजे आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 1947ला. म्हणजे हे जे आहे ते आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदरची गोष्ट आहे, डिसेंबर 1934. मग यामध्ये काय झालं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी होती त्यांनी पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक म्हणजे ऑफिशियल मागणी केली. ओके, मग 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान पाटणा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणांबाबतचा ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा अहवाल फेटाळून लावला व संविधान सभेची मागणी केली. म्हणजे 5-7 डिसेंबर 1934ला पाटणा येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने भारतीय घटनात्मक सुधारणाबाबतचा म्हणजे ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीने जे काही घटनात्मक सुधारणाबाबतचा अहवाल तयार केला होता तो फेटाळून लावण्यात आला आणि संविधान सभेची मागणी करण्यात आली. ओके, तर आता आपण चौथा पॉईंट अभ्यासणार आहोत.
1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी. म्हणजेच 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंचं हे मत होतं की काँग्रेसच्या वतीने मागणी केली त्यांनी की स्वतंत्र भारताची, आता आपला भारत देश तर स्वतंत्र होणार आहे, मग प्रौढ मतदानाद्वारे जी काही आपण संविधान सभा निवडून घेतलेली आहे तर त्यांना कोणताही बाह्य दबाव न देता ही घटना आपण तयार करण्यात यावी. ओके, तर आता आपण 5वा पॉइंट बघणार आहोत. यामध्ये 1940च्या लॉर्ड लिनथितिगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केले. म्हणजे बघा, 1940च्या लॉर्ड लिनथितिगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनीच तयार करावी हे मान्य केले. म्हणजे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं की ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनी तयार करावी हे कोणत्या ऑफरमध्ये मान्य केले किंवा कोणत्या लॉर्ड खाली हे मानले गेले, हे पण विचारलं जाऊ शकतं. तर आता आपण 6वा पॉइंट बघूया. 1942च्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आले. तर 1940ला फक्त मान्यता तर मिळाली ऑगस्ट ऑफरमध्ये. ओके, पण आता 1942च्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णतः म्हणजे संपूर्णपणे भारतीयांनीच करावी हे मान्य झालं. ओके, तर आता आपण 7वा पॉइंट बघणार आहोत की शेवटी मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. आता शेवटी म्हणजे फायनल मे 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. ओके, तर आता आपण बघून घेऊया नेक्स्ट पॉइंट, संविधान सभेची निर्मिती व रचना, फॉर्मेशन अँड स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. तर यामध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जे की आपण मे 1946 मध्ये बघितलंय, तर त्यामध्ये त्रिमंत्री योजना मधील तरतुदीमध्ये संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली. संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील. त्यापैकी 292 सदस्य 11 ब्रिटिश प्रांताकडून निवडले जातील. 4 सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांताकडून म्हणजेच दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान निवडून दिले जातील. तर 93 सदस्य भारतीय संस्थानिकाचे प्रतिनिधी असतील. आता संविधान सभेची रचना कशी करण्यात आलेली आहे बघा. संविधान सभेत एकूण 389 सदस्य असणार आहेत. मग त्यातले 292 सदस्य हे 11 ब्रिटिश प्रांताकडून निवडले जाणार. म्हणजे 11 जे ब्रिटिश प्रांत होते त्यांच्याकडून 292 सदस्य निवडणार होते. त्यातले 4 सदस्य चीफ कमिशनरच्या प्रांताकडून. 4 सदस्य म्हणजे कोणते कोणते 4 प्रांत? दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान. म्हणजे प्रत्येकाकडून एक एक इथून निवडून दिले जातील. आणि 93 सदस्य हे भारतीय संस्थानिकांचे प्रतिनिधी, म्हणजे ज्या काय भारतीय संस्थानिका आहेत त्यांचे प्रतिनिधी 93 असणार आहे. असे टोटल 389 सदस्य असणार आहेत. चला पुढचा पॉइंट बघू. संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील. आत्ता काय झालं? आता इथे काय झालं? संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक जर आपण प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाप्रमाणे करायचं म्हटलं तर ही एक वेळ खाऊ प्रक्रिया होती. त्यामुळे अप्रत्यक्षपणेच म्हणजेच एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील. म्हणजे ज्यांना जेवढी जास्त मते असतील त्या पद्धतीने आपण हे करून घेऊ. आता हे सदस्य 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतीय कायदेमंडळाच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून दिले जातील.
आता हे जे सदस्य असणार आहेत ते 1935च्या कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निर्वाचित सदस्याकडून निवडून दिले जाणार. तर प्रांतिक कायदे मंडळ जे नुकतंच स्थापन झालं होतं तर त्यांच्या निर्वाचित सदस्यांकडून हे निवडून दिले जाणार होते. इथपर्यंत क्लिअर? ओके. तर आता तिसरा पॉईंट, साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन 3 प्रमुख गटामध्ये केले जाईल. शीख, मुस्लिम व साधारण. म्हणजे साधारणतः 10 लोकसंख्येमागे एक सदस्य याप्रमाणे हे प्रमाण राखण्यात येणार होतं. सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून यासाठी याचं विभाजन 3 गटामध्ये केलं, जसं शीख, मुस्लिम आणि साधारण. चला आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू. निवडणुका. ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या 296 जागांसाठी निवडणुका जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये घेण्यात आल्या. आता ब्रिटिश प्रांतांना ज्या 296 जागा दिल्या होत्या त्याच्या निवडणुका जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये घेण्यात आल्या. मग त्यामध्ये काँग्रेसने त्यापैकी 208 जागा, केवळ 9 जागा वगळता सर्व साधारण जागा मिळवल्या. तर त्यापैकी 208 जागा, 9 जागा सोडल्या तर सर्व जागा काँग्रेसने मिळवलेल्या आहेत. मुस्लिम लीगने 73 जागा म्हणजे केवळ 5 जागा वगळता सर्वच जागा मिळवल्या. आणि उर्वरित 15 जागांमध्ये प्रत्येकी एक जागा युनियन पार्टी, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख, गैर काँग्रेस आणि कम्युनिस्ट या पक्षांना मिळाली. तर 8 जागा अपक्षांना मिळाल्या. संस्थानिकांच्या 93 जागा मात्र भरल्या जाऊ शकल्या नाही, कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला. आता जे इथे आपल्याला 93 सदस्य जे सांगितलेले होते वरती की संस्थानिकांचे प्रतिनिधी असणार आहेत, तर त्या जागा भरल्या गेल्या नाहीत, कारण संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचं ठरवलेलं आहे. तर पुढे बघू. अशा रीत्याने संविधान सभा जरी प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे निवडण्यात आली नाही तरीही भारतीय समाजाच्या सर्व गटांना तिच्यात प्रतिनिधित्व मिळालं. आता कसं आहे, भारताची संविधान सभा ही प्रत्यक्ष प्रौढ मतदानात जरी झाली नसली तरी पण भारतीय समाजाच्या सर्व गटांना तिथं प्रतिनिधित्व दिलं गेलं. मग त्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, पारसी, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला इत्यादी. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख, महत्त्वाचे व अनुभवी व्यक्तिमत्वे संविधान सभेचे सदस्य होते. म्हणजे आपल्याला ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना हे दोघे वगळता मग आपल्याला हा क्वेश्चन येऊ शकतो की कोणते संविधान सभेचे सदस्य नव्हते, तर त्यामध्ये हे 2 व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला तर पुढील पॉईंट बघू आपण. संविधान सभेचे कामकाज. वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. आता 9 डिसेंबर 1946 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता न्यू दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये, म्हणजे सध्याचा सेंट्रल हॉल ऑफ द पार्लमेंट हाऊस, संविधान सभेची पहिली बैठक भरली. कधी भरली आणि कुठे भरली? तर 9 डिसेंबर 1946 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता न्यू दिल्ली कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये. तर इथे पहिली बैठक भरली. मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केल्याने लीग सदस्य बैठकीला हजर राहू शकले नाहीत. आता मुस्लिम लीगने काय केले? स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली, त्यामुळे ते ह्या बैठकीमध्ये आले नाहीत. त्यामुळे केवळ 207 सदस्य बैठकीला हजर होते. फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येष्ठतम सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, कोणत्या पद्धतीचं? फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण केलं आणि जे ज्येष्ठ सदस्य आहेत डॉक्टर सच्चिदानंद सिंह, त्यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून, म्हणजे टेम्पररी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची शिफारस आचार्य जे.बी. कृपलानी यांनी केली होती. ओके. तर US, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशाकडून आलेल्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले. सच्चिदानंद सिन्हा यांनी आरोग्याच्या तक्रारीमुळे दुपारनंतर फ्रँक अँथनी यांना तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी नामनिर्देशित केले.
त्यांची हेल्थ ठीक नसल्यामुळे त्यांनी काय केलं, दुपारनंतर फ्रँक अँथनी यांना उपाध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केलं. याच दिवशी हजर असलेल्या 207 सदस्यांनी आपल्या योग्यता क्रेडेन्शियल सादर करून रजिस्टरवर सह्या केल्या. त्यामध्ये 9 महिला सदस्य पण होत्या. म्हणजे 207 सदस्यांनी आपली योग्यता सादर करून रजिस्टरवर सह्या केल्या आणि त्यामध्ये 9 महिला पण सदस्य होत्या. नेक्स्ट पॉइंट, 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, म्हणजे आता हे झालं 9 डिसेंबरचं, आता हे 11 डिसेंबर, मग यांची डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेची कायमस्वरूपी अध्यक्ष, म्हणजे जोपर्यंत संविधान सभा आहे तोपर्यंत एक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची शिफारस JB कृपलानी यांनीच केली होती. तर त्यास वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन केले, म्हणजे वल्लभभाई पटेल यांनी पण त्यांना साथ दिलेली आहे. तर त्यानंतर आचार्य कृपलानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सभागृहाच्या अध्यक्षीय खुर्चीमध्ये आसनस्थ केले. ओके, तर तसेच सर BN राव, सर बेंगल नरसिंगराव यांची नेमणूक व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून केलेली आहे. सर BN रावची यांची कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून निवड कोणी केलेली आहे, व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल. आणि BN राव हे संविधान सभेचे सदस्य मात्र नव्हते. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे बघायला गेलं तर आपण 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देशपत्रिका ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडली. तिच्यामध्ये घटनात्मक संरचनेची मूलभूत तत्त्वे व तत्त्वज्ञान देण्यात आले होते. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने आपल्या दुसऱ्या सत्रात तिचा स्वीकार केला. म्हणजे 13 डिसेंबरला उद्देशपत्रिका जी मांडली गेली होती त्याचा स्वीकार कधी झाला, 22 जानेवारी 1947ला दुसऱ्या सत्रात. ही उद्देशपत्रिका घटना निर्मितीच्या पुढील सर्व टप्प्यावर मार्गदर्शक ठरली. भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका सरनामा प्रिम्बल उद्देशपत्रिकेवरूनच तयार करण्यात आलेला आहे. 25 जानेवारी 1947 रोजी HC मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. HC मुखर्जी हे भारतीय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. संविधान सभेच्या रचनेत बदल, चेंजेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली. आता पुढे बघू. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंटबॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राज्यसत्तेची मान्यता मिळाली. या कायद्याने भारत व पाकिस्तान ही 2 स्वसत्ताक राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. ओके, तत्पूर्वी 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिकांच्या म्हणजेच बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला होता. माउंटबॅटन योजना जाहीर झाल्यानंतर उर्वरित संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी तसेच भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी सुद्धा आपापल्या जागा ग्रहण केल्या. हैदराबादच्या निजामाने अखेरपर्यंत आपला प्रतिनिधी संविधान सभेत नामनिर्देशित केला नाही. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये संविधान सभेच्या बाबतीत पुढील 3 बदल करण्यात आले. 1. संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले. त्यामुळे तिला आपल्या मर्जीने कोणत्या प्रकारची घटना तयार करण्याचा अधिकार प्राप्त झाला. तसेच ब्रिटिश पार्लमेंटने तयार केलेल्या कोणत्याही भारतविषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचाही अधिकार प्राप्त झाला. म्हणजे संविधान सभा ही पूर्णपणे स्वतंत्र झाली आणि ब्रिटिश लोकांनी जे काही कायदे केले होते ते रद्द करण्याचा किंवा चेंज करण्याचा अधिकारसुद्धा यामध्ये प्राप्त झालेला आहे. तर दुसरा बदल बघू आपण.
संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला, म्हणजे संविधान सभेला 2 कार्ये देण्यात आली. स्वतंत्र भारतासाठी घटना निर्मिती आणि देशासाठी कायदे करणे ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात असे. म्हणजे 2 कामे होती, स्वतंत्र भारतासाठी एकतर घटना निर्मिती आणि देशासाठी कायदे करणे. मग ही दोन्ही कामे वेगवेगळ्या दिवशी पार पाडली जात होती. मग त्यामध्ये आपण बघायला गेलं तर संविधान सभेची बैठक जेव्हा घटना निर्मितीच्या कामासाठी होते त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून काम करत होते. आणि सेकंड की कायदे करण्याच्या कार्यामुळे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली कायदेमंडळ ठरली. तर स्वतंत्र भारताची पहिली कायदेमंडळ कोण होतं? संविधान सभाच होती. प्रोव्हिजनल लेजिस्लेचर कायदेमंडळ म्हणून कार्य करताना जी.व्ही. मावळणकर हे तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करीत असत. 17 नोव्हेंबर 1947 रोजी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. संविधान सभेची ही दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालली. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून कार्य केले. पाकिस्तानचा भाग बनलेल्या प्रदेशातून निवडून आलेले सदस्य तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे भाग बनले. त्यामुळे भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी कमी झाली. म्हणजे पाकिस्तानचा भाग बनून जे तिकडे निवडून गेलेले आहेत ते सदस्य कमी झाल्यामुळे संविधान सभेची सदस्य संख्या ही 299 इतकी झालेली आहे. मग त्यामध्ये 229 हे पूर्वीचे ब्रिटिश प्रांताचे, 9 ब्रिटिश प्रांत आणि 3 चीफ कमिशनरांचे प्रांत प्रतिनिधी, तर 70 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. मग 229 सदस्यांपैकी काँग्रेस सदस्यांची संख्या 192, तर मुस्लिम लीग सदस्यांची संख्या 28 इतकीच उरली, कारण ते पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत. तर अशा रीतीने फाळणीमुळे काँग्रेस सदस्यांची संख्या एकूण सदस्यांपैकी पूर्वीच्या सुमारे 69%हून 82% इतकी वाढलेली आहे. प्रांतापैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्त प्रांत म्हणजेच 55, मद्रास 49, बिहार 36 आणि बॉम्बे 21 या प्रांताचे होते. संस्थानिकांपैकी सर्वाधिक प्रतिनिधी म्हैसूर 7 आणि त्रावणकोर 6 या संस्थानांचे होते. पुढे संविधान सभेची सदस्य संख्या राजीनामा, मृत्यू व इतर कारणांमुळे बदलत राहिली. संविधान सभेच्या अखेरपर्यंत नवीन सदस्यांची नेमणूक होत राहिली. सदस्यांच्या एकूण संख्येचे प्रत्यक्ष सरकारी मोजमाप उपलब्ध नसले तरीही संविधान सभेच्या कार्यकालाच्या अखेरीस सदस्य संख्या 307 इतकी असल्याचा अंदाज मांडला जातो. म्हणजे आपल्याकडे मोजमाप ॲक्युरेट नाही आहे, पण 307 हा अंदाज मांडला जात आहे. चला नेक्स्ट पॉईंट बघू आपण. संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष, 2 व्हाईस प्रेसिडेंट्स. भारताच्या फाळणीमुळे संविधान सभेच्या नवीन नियमानुसार 2 उपाध्यक्ष नेमण्याचे ठरले. फाळणीमुळे एच.सी. मुखर्जी बंगालचे प्रतिनिधी यांचे सदस्यत्व गेल्याने त्यांचे उपाध्यक्षपदही संपुष्टात आले. मात्र ते पुन्हा संविधान सभेवर निवडून आले. नवीन नियमानुसार 16 जुलै 1947 रोजी पुन्हा 2 उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. एक एच.सी. मुखर्जी आणि 2 व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णमाचारी हे जयपूर संस्थानाने संविधान सभेवर नामनिर्देशित केलेले सदस्य होते. पुढचा पॉईंट, संविधान सभेची इतर कार्ये. ऑदर फंक्शन्स. वरील 2 कामांव्यतिरिक्त संविधान सभेने पुढील इतर कामे केली. 1. 22 जुलै 1947 रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. म्हणजे भारताचा राष्ट्रीय ध्वज हा कधी स्वीकृत झालेला आहे? 22 जुलै 1947. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली वेंकय्या यांनी तयार केले होते. जे आपला भारताचा राष्ट्रध्वज आहे त्याचं डिझाईन पिंगली वेंकय्या यांनी तयार केलेलं आहे. मे 1949 मध्ये संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिलेलं आहे. 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत पुढील बाबी करण्यात आल्या. पहिली, 26 जानेवारीपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आली.
निवडणुका होईपर्यंत भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचीच नेमणूक करण्यात आली, जे की संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्वीकृत केले. उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या तिन्ही प्रतींवर सह्या केल्या. संविधान सभेच्या आता समित्या आपण बघून घेऊ. संविधान सभेने घटना निर्मितीची वेगवेगळी कामे पूर्ण करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती केली. त्यांच्या निश्चित संख्येबद्दल कोणताही सहकारी अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीये. गरजेनुसार संविधान सभेत ठराव मांडून त्यांची स्थापना केली जात असे. अशा समित्या कार्यपद्धती विषयक आणि सारभूत प्रकारच्या होत्या. त्यापैकी प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष व कार्यकाळ यांची यादी तक्त्यामध्ये दिलेली आहे, ते आपण पुढे पाहू. आता आपण बघूया मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. 29 ऑगस्ट 1947 रोजी 7 सदस्यीय मसुदा समितीची नेमणूक करण्यात आली. मसुदा समितीच्या 30 ऑगस्ट 1947 रोजी भरलेल्या पहिल्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. मसुदा समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली. या समितीमध्ये पुढील 7 सदस्य होते. पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. दुसरे एन. गोपालस्वामी अय्यंगार हे पूर्वी ICSचे सदस्य होते. पुढे 1937 ते 1943 दरम्यान त्यांनी जम्मू काश्मीरचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. काश्मीर विवादाबद्दलच्या चर्चेसाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून कार्य केले. घटनेतील कलम 370चा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी 1929 ते 1944 दरम्यान मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल म्हणून कार्य केलेले आहे. 4. सय्यद मोहम्मद सादुल्ला यांनी 1937 ते 1946 दरम्यान 3 वेळा आसाम प्रांताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. एप्रिल 1937 ते 1937 ते सप्टेंबर 1938, नोव्हेंबर 1939 ते डिसेंबर 1941 आणि ऑगस्ट 1942 ते फेब्रुवारी 1946. सादुल्ला हे मसुदा समितीमधील मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते. डॉक्टर KM मुन्शी त्यांनी पूर्वी 1937 ते 40 दरम्यान बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून कार्य केले होते. N. माधवराव BL मित्तर यांनी आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्याने N. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. N. माधवराव यांनी पूर्वी म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून कार्य केलेले होते. T. कृष्णमाचारी 1948 मध्ये D.P. खेतान यांच्या मृत्यूनंतर कृष्णमाचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मसुदा समितीच्या सदस्यांपैकी T. कृष्णमाचारी वगळता इतर सर्व सदस्य वकील होते. मसुदा समितीमधील KM मुन्शी हे काँग्रेसशी संबंधित एकमेव सदस्य होते. मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदीचा विचार करून भारताच्या घटनेचा पहिला मसुदा तयार केला व तो 21 फेब्रुवारी 1948 रोजी प्रकाशित केला. हा मसुदा भारतीय जनतेसमोर त्यामध्ये सुधारणा सुचवण्याच्या उद्देशांत ठेवण्यात आला. सुमारे 8 महिन्यानंतर मसुदा समितीने 18 ते 20 ऑक्टोबर 1948 दरम्यान जनतेची वक्तव्ये, टीका व सूचना यांचा विचार करून घटनेचा सुधारित दुसरा मसुदा तयार केला. तो संविधान सभेच्या अध्यक्षांना 24 ऑक्टोबर 1948 रोजी सादर करण्यात आला. घटनेची स्वीकृती. इनॅक्टमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी 7व्या सत्राची सुरुवात घटनेचा मसुदा संविधान सभेत मांडला. संविधान सभेच्या 7व्या ते 10व्या सत्रामध्ये मसुद्याचे प्रथम व द्वितीय वाचन पूर्ण करण्यात आले. 11व्या सत्रादरम्यान 17 नोव्हेंबर 1949 रोजी मसुद्याचे तृतीय वाचन सुरू झाले.
व 9 दिवसांच्या चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. म्हणजे पूर्ण घटना आपली कधी स्वीकारली गेलेली आहे? 26 नोव्हेंबर 1949. घटनेच्या मसुद्यावर चर्चा दरम्यान संविधान सभेत एकूण 7,635 सुधारणा पटलावर ठेवण्यात आल्या. त्यापैकी 2,473 सुधारणा चर्चेसाठी घेण्यात येऊन निकाली काढण्यात आल्या. घटनेच्या स्वीकृतीच्या तारखांचा उल्लेख घटनेच्या प्रास्ताविकांमध्ये असून या दिवशी भारतीय जनतेने संविधान सभेच्या माध्यमातून घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली. सव्वीस नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत प्रास्ताविका 22 भाग 395 कलमे व 8 अनुसूचीचा समावेश होता. पुढे 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. घटनेच्या 3 प्रतीवर सह्या करण्यात आल्या. 1 इंग्रजीतील छापील प्रत, 2 इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत. सह्या होत असताना बाहेर झिरझिर पाऊस पडत होता. हा एक शुभ संकेत असल्याचा अर्थ लावण्यात आला. घटनेवर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी सही केली तर अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात शेवटी. मात्र नेहरूंच्या सहीच्या वर स्वतःची स्वाक्षरी केली. त्यामुळे शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे. या दिवसाच्या बैठकीचा शेवट श्रीमती पूर्णिमा बॅनर्जी यांनी इतर सदस्यांच्या समवेत गायलेल्या जन गण मन या राष्ट्रगीताने तर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी इतर सदस्यांच्या समवेत गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाला. घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे डिसेंबर 1929च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील पूर्ण स्वराज्य ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. पुढे तो दरवर्षी साजरा केला जात असे. 26 जानेवारी 1950 हा दिवस घटनेच्या प्रारंभादिन म्हणून ओळखला जातो आणि गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र घटनेच्या कलम 394 नुसार घटनेतील 16 कलमांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला. उदाहरणार्थ कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392, 393 आणि 394 या कलमांमध्ये पुढील तरतुदी आहेत. कलम 5, 6, 7, 8, 9 नागरिकत्व, कलम 60 राष्ट्रपतींची शपथ, कलम 324 निवडणूक आयोग, कलम 366 व्याख्या, कृषी उत्पन्न, अँग्लो इंडियन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वोच्च व उच्च न्यायालय इत्यादी. कलम 367 अर्थ लावणे, कलम 379, 80, 388, 391 ही कलमे 7व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये 1956 मध्ये रद्द करण्यात आली. कलम 392 राष्ट्रपतींचा अडचणी दूर करण्याचा अधिकार, कलम 393 संक्षिप्त शीर्षक. अशा रीतीने 64 लाख रुपये खर्च करून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीत 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या शेवटच्या सभेसह घटना तयार झाली. या कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे झाली. त्यापैकी 4 सत्रे स्वातंत्र्यापूर्वी तर 7 सत्रे स्वातंत्र्यानंतर झालीत. 11 सत्रादरम्यान संविधान सभेने 166 दिवस काम केले. त्यापैकी 114 दिवस घटनेच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी वापरण्यात आले आणि घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार केला. संविधान दिवस 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली होती. त्यानुसार 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय
भारत सरकारने 19 नोव्हेंबर 2015 रोजी अधिसूचित केला. 2015 पासून दरवर्षी तो साजरा केला जातो. नागरिकांमध्ये घटनेची मूल्ये प्रोत्साहित करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट हे संविधान दिवस साजरा करण्यासाठी नोडल मंत्रालय म्हणून कार्य करते. हा दिवस विविध मंत्रालय वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून साजरा करतात. इतर महत्त्वाची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत कसे निवडून आले? जुलै 1946 मध्ये झालेल्या संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये डॉक्टर आंबेडकर, सरदार पटेल, इतर काँग्रेसचे नेते आणि डाव्या पक्षाच्या विरोधामुळे बॉम्बे प्रांताकडून निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना संविधान सभेत निवडून आणण्यासाठी बंगाल प्रांतातील दलित नेत्यांनी प्रयत्न केला. अविभाजित बंगाल प्रांतातील जेसोर व खुलना या मतदारसंघाकडून निवडून आलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे तेथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल कायदे मंडळातील काही अँग्लो इंडियन, अपक्ष दलित आणि कदाचित मुस्लिम लीगच्या सदस्यांच्या मदतीने संविधान सभेत निवडून आले. मात्र भारताच्या फाळणीमुळे बंगालमध्ये जेसोर व खुन्ना हा प्रदेश पाकिस्तानात गेल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बसले. मात्र त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे ते भारताच्या संविधान सभेचे सदस्यही राहिले नाहीत. मात्र तत्पूर्वी त्यांनी संविधान सभेत केलेल्या कामामुळे नेहरू, पटेल, प्रसाद यांना आंबेडकर संविधान सभेत असावे याची निकड जाणवली. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे बॉम्बेच्या M.R. जयकर यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि डॉक्टर आंबेडकर बॉम्बेमधून फाळणीपूर्वीच जुलै 1947 मध्ये पुन्हा भारताच्या संविधान सभेवर निवडून आले. डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी पुढील सदस्याचे सदस्य म्हणूनही कार्य केलेले आहे. त्यामध्ये पहिली सल्लागार समिती, दुसरी मूलभूत हक्क उपसमिती, तिसरी अल्पसंख्याक उपसमिती, चौथी संघराज्य घटना समिती. डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा मसुदा संविधान सभेत मांडला तेव्हा त्यांनी एक दीर्घ व सर्वसमावेशक भाषण केले. हे भाषण आजही एक प्रसिद्ध भाषण म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये त्यांनी घटनेचे प्रारूप, ठळक वैशिष्ट्ये, विविध तरतुदींच्या मुळाशी असलेली तत्त्वे यांची चर्चा केली. या भाषणात त्यांनी घटनात्मक नीतिमत्ता हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला, जो आज एक प्रसिद्ध शब्द म्हणून वापरला जातो. मात्र त्यांच्या भाषणातील एक मुद्दा भारताच्या प्रशासकीय व राजकीय व्यवस्थेमधील खेड्यांची भूमिका विवादास्पद ठरला. त्यावर संविधान चर्चेमध्ये काही सदस्यांनी खूप टीका केली. आंबेडकरांच्या मते खेडी ही संस्थानिकांची कुंडी आणि अज्ञान, संकुचितपणा व सांप्रदायिकतेचे अड्डे आहेत. 1945च्या सुमारास डॉक्टर आंबेडकरांचा संविधान सभेच्या आवश्यकतेला व स्थापनेला स्पष्ट विरोध होता. 6 मे 1945 रोजी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सदस्यांसमोर करण्यात आलेल्या भाषणात यांनी संविधान सभा पूर्णपणे निरर्थक व खूप धोकेदायक असा प्रोजेक्ट असल्याचे मत मांडले होते. त्यामागे त्यांना 2 कारणे सांगितली. एक, अमेरिकेने घटना तयार केल्यापासून अनेक घटनात्मक संकल्पना व स्वरूप आयते उपलब्ध आहेत. भारताला केवळ त्यामधून योग्य ती निवडण्याची आवश्यकता आहे. आणि दुसरी, भारतीयांमध्ये विविध घटनात्मक वैशिष्ट्यांच्या बाबतीत विशेष मतभेद नसून 1935च्या कायद्यांमध्ये बहुतेक सर्व भारताची घटना सामावलेली आहे. त्यामध्ये केवळ भारताच्या सार्वभौमत्वाशी विसंगत असलेल्या तरतुदी वगळण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मते भारतापुढे सर्वात प्रमुख सांप्रदायिक जातीय प्रश्न हा होता. संविधान सभेतील चर्चेशी संबंधित महत्त्वाची आकडेवारी. संविधान सभेच्या कामाचे विभाजन पुढील 4 प्रमुख टप्प्यांमध्ये करता येईल. प्राथमिक टप्पा 9 डिसेंबर 1946 ते 27 जानेवारी 1948. संविधान सभेच्या विविध समित्यांनी आपापले अहवाल तयार केले. त्यांच्या आधारे मसुदा समितीने घटनाचा मसुदा तयार केला.
दुसरे प्रथम वाचन 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 या दरम्यान संविधान सभेत घटनेच्या मसुद्याचे प्रथम वाचन करण्यात आले. द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949. द्वितीय वाचनादरम्यान घटनेच्या प्रत्येक कलमावर स्वतंत्र चर्चा व मतदान करण्यात आले. तृतीय वाचन 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. तृतीय वाचनाच्या अंती 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत व अधिनियमित करण्यात आली. वरील 4 टप्प्यांदरम्यान संविधान सभेच्या एकूण 165 दिवस सभा झाल्या. त्यापैकी प्राथमिक टप्प्यासाठी 46 दिवस व प्रथम वाचनासाठी 5 दिवस, द्वितीय वाचनासाठी 101 दिवस तर तृतीय वाचनासाठी 13 दिवसांचा समावेश होता. संविधान सभेतील चर्चांदरम्यान सुमारे 36 लाख शब्द बोलावण्यात आले. त्यापैकी 19% शब्द प्राथमिक टप्प्यादरम्यान, 4% शब्द प्रथम वाचनादरम्यान, 67% शब्द द्वितीय वाचनादरम्यान तर 10% शब्द तृतीय वाचनादरम्यान बोलण्यात आले. कलमनिहाय चर्चेच्या 101 दिवसांपैकी 16 दिवस मूलभूत हक्कांवर, 6 दिवस मार्गदर्शक तत्त्वांवर तर त्याखालोखाल 3 दिवस नागरिकत्वांवर चर्चा करण्यात आली. ही चर्चा या टप्प्यातील एकूण चर्चांपैकी 14%, 4%, 2% इतकी होती. संविधान सभेच्या चर्चांमध्ये 6 सदस्य 1 लाखापेक्षा अधिक शब्द बोलते. 1. डॉक्टर आंबेडकर 2,67,544 शब्द. 2. H.V. कामत 1,88,749 शब्द. 3. नसरुद्दीन अहमद 1,46,645 शब्द. 4. K.T. शहा 1,21,825 शब्द. 5. शिबनलाल सक्सेना 1,14,264 शब्द. 6. ठाकूरदास भार्गव 1,03,775 शब्द. संविधान सभेच्या 15 महिला सदस्यांपैकी 10 सदस्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला. त्यांचा एकूण चर्चेमध्ये 2% सहभाग होता. त्यापैकी सर्वाधिक सहभाग दुर्गाबाई देशमुख यांचा 22,905 शब्द होता. त्याखालोखाल बेगम एजाज रसूल 10,480 शब्द आणि रेणुका रे 10,312 शब्द यांचा समावेश होता. अम्मू स्वामीनाथन, बेगम रसूल आणि दक्षयानी वेमुलायदन यांनी मूलभूत हक्कांवरील चर्चेमध्ये भाग घेतला. हंसा मेहता व रेणुका रे यांनी महिलांसाठी न्यायावरील चर्चेत भाग घेतला. संविधान सभेतील चर्चेमध्ये प्रांताच्या निर्वाचित प्रतिनिधींपैकी 210 सदस्यांनी तर संस्थानिकांच्या नामनिर्देशित प्रतिनिधींपैकी 64 सदस्यांनी भाग घेतला. त्यांनी एकूण चर्चेत अनुक्रमे 85% तर 6% योगदान केले. उर्वरित 9% योगदान पीठासीन अधिकाऱ्याची भाषणे व हस्तक्षेपाच्या स्वरूपात होते. प्रांताच्या प्रतिनिधींनी सरासरी 14,817 शब्द तर संस्थानांच्या प्रतिनिधींनी सरासरी 3,367 शब्द बोलले. संविधान सभेतील प्रमुख पक्षांचे नेते: 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पंडित जवाहरलाल नेहरू. 2. अँग्लो इंडियन संघ फ्रँक अंथोनी. 3. अखिल भारतीय हिंदू महासभा श्यामा प्रसाद मुखर्जी. अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ डॉ. आंबेडकर. अखिल भारतीय दलित वर्ग संघ जगजीवन राम. अखिल भारतीय जमीनदार संघ कामेश्वर सिंह महाराजा दरभंगा. संविधान सभेतील गैर काँग्रेस सदस्यांमध्ये पुढील प्रमुख नेत्यांचा समावेश होता: आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हृदयनाथ कुंजरू, के. एम. पन्नीकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, बी. एल. मित्तर इत्यादी. तसेच के. संस्थातम, टी. टी. कृष्णमाचारी हे सदस्य सुरुवातीला काँग्रेस पक्षाशी संबंधित नव्हते. संविधान सभेतील बहुतेक सदस्य हे व्यवसायाने वकील होते. मात्र त्यामध्ये मौलाना आझाद पत्रकार, पट्टाभी सीतारामय्या, डॉ. ए. व्ही. ठाकूर समाजसुधारक, टी. टी. कृष्णमाचारी उद्योजक यांसारख्या सदस्यांचाही समावेश होता. संविधान सभेतील महिला: स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. दुर्गाबाई देशमुख, बेगम रसूल,
रेणुका रे, राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, दक्षयानी वेलायुधन, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, कमला चौधरी, मालती चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन, एनी मॉक्सरेन, दक्षयानी वेलायुधन या संविधान सभेतील एकमेव दलित महिला होत्या, तर बेगम एजाज रसूल या एकमेव मुस्लिम महिला होता. संविधान सभेची सत्रे. संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली, ती पुढीलप्रमाणे. पहिले सत्र 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. दुसरे सत्र 20 ते 25 जानेवारी 1947. तिसरे सत्र 28 एप्रिल ते 22 मे 1947. चौथे सत्र 14 ते 31 जुलै 1947. पाचवे सत्र 14 ते 30 ऑगस्ट 1947. सहावे सत्र 27 जानेवारी 1948. सातवे सत्र 4 नोव्हेंबर 1948 ते 5 जानेवारी 1949. आठवे सत्र 16 मे ते 16 जून 1949. नववे सत्र 30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949. दहावे सत्र 6 ते 17 ऑक्टोबर 1949. 11वे सत्र 14 ते 26 नोव्हेंबर 1949. यापैकी पहिली 6 सत्रे पूर्वतयारीसाठी वापरण्यात आली, तर 7 ते 11 सत्रे घटनेच्या मसुद्यावर चर्चा व स्वीकृतीसाठी वापरण्यात आले. संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा 24 जानेवारी 1950 रोजी झाली, ज्या दिवशी 284 सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतीवर सह्या केल्या. काही वेळा ही एक दिवसीय सभा संविधान सभेचे 12वे सत्र म्हणून गृहीत धरण्यात येते. घटनेचे हस्तलिखित 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या 284 उपस्थित सदस्यांनी घटनेच्या 3 प्रतीवर सह्या केल्या. 1 इंग्रजीतील छापील प्रत, 2 इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत. इंग्रजीत हस्तलिखित प्रतीचे सुंदर हस्ताक्षरात लिखाण करण्याचे कार्य पंडित नेहरूंनी सोपवल्यावर प्रेम बिहारी नारायण राजदादा सक्सेना यांनी केले. घटनेचे हे मूळ हस्तलिखित 16x22 इंच आकाराच्या कागदावर लिहिण्यात आले असून त्यामध्ये 251 पाने आहेत व त्याचे एकूण वजन 3.75 किलोग्राम इतके आहे. या लिखाणासाठी प्रेम बिहारींना सुमारे 6 महिने लागले. घटनेचे हिंदी भाषेतील हस्तलिखित वसंत कृष्ण वैद्य यांनी तयार केले. या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानाची चित्ररूप सजावट करण्याचे कार्य शांतिनिकेतनच्या नंदनलाल बोस यांना देण्यात आले. त्यानुसार नंदनलाल बोस व त्यांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक पानाच्या बॉर्डरची डिझाईन व त्यामध्ये सुंदर कलात्मक आकृत्या चित्रे काढण्याचे कार्य केले. त्यांनी घटनेच्या प्रत्येक भागाच्या 22 भाग सुरुवातीला देवदेवता आणि प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे काढली. उदाहरणार्थ विजयहून परतणारे भगवान राम, लक्ष्मण सीता, गौतम बुद्ध, वर्तमान महावीर, गुरु गोविंद सिंह, सम्राट अकबर, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस इत्यादी अशी भारतीय संस्कृतीशी संबंधित चित्रे काढण्याची कल्पना प्रो. के. टी. शहा यांची होती. नंदनलाल बोस यांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख होते व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी अनेक पानावरील चित्रांबरोबर घटनेची प्रास्ताविका आपल्या हाताने लिहून त्या पानाची संपूर्ण सजावट केली. प्रास्ताविकेचे हे पान कलेचे एक मास्टरपीस म्हणून ओळखले जाते. ही मूळची हस्तलिखित घटना सध्या संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेच्या डब्यात ठेवलेली आहे. H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे सेक्रेटरी होते, तर S.N. मुखर्जी हे घटनेचे प्रमुख मसुदाकार, प्रारूपकार, आरेखर होते. डॉ. आंबेडकरांनी घटनेच्या काळजीपूर्वक शब्दरचनेचे श्रेय S.N. मुखर्जी यांना दिले. संविधान सभेचे चिन्ह हत्ती हे होते. मसुदा समितीला घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी खूप वेळ लागल्याने नसरुद्दीन अहमद या सदस्याने तिचे वर्णन भरकटलेली समिती असे केले होते. इथेच आपला दुसरा चॅप्टर हा घटना निर्मिती हा पूर्णपणे संपलेला आहे.